आता याच्यावर भरपूर चर्चा झालेली आहे, 18 मिनिटं चर्चा झालेली आहे आणि अनेक जणांनी भावना लक्षात घेऊन सुद्धा नाही असं आहे, नवीन मुद्दा काहीच येत नाही आहे. काय बरोबर नाही आहे, काय बरोबर नाही आहे मला कळू दे जरा. तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या प्रकारनी तुम्ही अतिशय नाही, मी आता पुढची लक्षवेधी पुकारते. लक्षवेधी क्रमांक 8 हेमंत पाटील, लक्षवेधी क्रमांक 8 हेमंत पाटील. हे पण तुम्हाला नाही पवित्र पोर्टलसाठी तुम्हाला बरोबर तुम्ही 18 मिनिटं प्रश्न विचारले, परत तेच काय. अरे असं काय तुम्ही करता, सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. हे पाय अशा पद्धतीने बरोबर नाही आहे. तुम्हाला 18-20 मिनिटं बोलून त्याच्यानंतर तुम्ही गोंधळ घालताय सभागृहामध्ये आणि धोरणात्मक निर्णय सरकारचा दिसतोय. लक्षवेधी क्रमांक 8 हेमंत पाटील. तुम्हाला बोलायला दिलं. लक्षवेधी क्रमांक 8 वितरित केल्याप्रमाणे. नाही काळे असं बरोबर नाही. मी तुम्हाला भरपूर बोलायला दिलं तरी तुम्ही असं करताय आणि तो धोरणात्मक. हे पण चला, हे पण तुम्हाला किती वेळ बोलायला दिलं मी. सगळे प्रत्येकाला दिलं पाहिजे असं शक्य नाही आहे. ऑलरेडी 5 जण बोलले ना. परब साहेब 5 जण बोलले 20 मिनिटं. नाही काय एक तर प्रश्न नाही ना, अजून 4 जणांना बोलायचं आहे. किती तेच उत्तर येते. धोरणात्मक त्यांचा प्रश्न आहे सरकारचा, तुम्ही समजून घ्या ना. फार तर बैठक एखादी बोलवा तुम्ही. 1 मिनिट हेमंतजी काय बोलतायत बघा. मंत्री उरलेला थांब, ते मंत्री पण बोलतायत. अहो त्यांची मोठी सेवा झालेली आहे. पाठ्यपुस्तक महामंडळावर त्यांनी काम केलं आहे. मला असं वाटतं तुम्ही जर त्यांना बोलू देत नसाल तर हे चुकीचं आहे. नाही असं आहे, किरण सरनाईकांनी हात वर केलेला आहे. त्या चव्हाणांना बोलायचं आहे, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्र्यांना बोलायचं आहे, अडबाल्यांना बोलायचं आहे आणि आधी 5 सदस्य बोललेले आहेत. तुम्हीच गटनेत्यांच्या मिटिंगमध्ये वारंवार काय सांगता की लक्षवेधी 20 मिनिटाच्या वर जाऊ देऊ नका. काही 20 मिनिटं होऊन अहो आशा पल्लवीत झाल्या, पण तुमच्या आशांच्यामुळे सगळ्या सभागृहावरती बोळा फिरायची वेळ आली ना. आशा पल्लवीतून नाही पण अहो मुद्दा असा आहे परब साहेब की ते किती उत्तर पुढे जातच नाही आहे. सरकारचा तो निर्णय तो ठाम आहे. अशाला तेच विचारत बसायचं, काय करायचं. मग बैठक भोईर साहेब, सन्माननीय मंत्री महोदय, सगळ्यांची बैठक बोलवा आणि ऐकून घ्या. हां बरोबर आहे. आभारी आहे. असं मंत्री पाहिजे. बोला. हां सभागृहाच्या भावना लक्षात घेता आणि ह्या ठिकाणी लवकरात लवकर विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून आपला पुढचा महिन्यातला जो टप्पा आहे तो देखील लवकरात लवकर शासन कसा करता येईल याच्याकरता निश्चितपणे विचार करेल. ठीक आहे. आणि बैठक बोलवा त्यांची, एक बैठक बोलवा, त्यांच्या अडचणीतून मार्ग काढा. मंत्री महोदय काय म्हणेन तुम्ही, काय म्हणेन बैठक. मंत्र्यांचं मी आभार व्यक्त करतो, त्यांनी बैठक दिली. पण माझी एक विनंती आहे, शिक्षकांचं ऐका. दरेकरजी यांनी ठीक आहे, माझी एक विनंती आहे, शिक्षकांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत. शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात आग्रही असलं पाहिजे. पण विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण कधीतरी सभागृह विचार करणार आहे की नाही. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणा हो तुम्ही प्रत्येक गोष्टीत तुम्ही काय वसा. तुम्ही त्यांना परवानगी दिली, यांनी काय सभागृह ताब्यात घेतलंय का. मला काय बोलायचं मी बोलेन ना, तुम्ही परवानगी दिली आहे. मग तुम्ही बोलताय पुन्हा त्यांना विचाराने बोला. असं काउंटर क्वेश्चन नाही करू शकत. परवानगी दिली का माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या ना पहिला. तुम्ही मध्ये डायरेक्ट नाही बोलायला पाहिजे. सभापती महोदय त्यांना परवानगी दिली का तुम्ही. अरे शोभतंय परवानगी दिली का त्यांना. चला ते प्रत्येक गोष्टीत बोलणार सांगणार काय, त्यांना काय लायसन दिले का कधीही बोलायचं. पूर्ण करा आपलं. माझं एवढंच म्हणणं आहे की विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न, मी या विषयात नाही बोलत, विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न असतात, पालकांचे अनेक प्रश्न असतात. या संदर्भात एकदा पण मला त्या ठिकाणी चर्चा अशी तपशीलवार झालेली माहीत नाही. तर शिक्षकांचे प्रश्न सोडवाच, त्यांच्या मागण्या तुम्ही गांभीर्यानं घ्या. परंतु त्याचबरोबर त्याच तुलनेनं विद्यार्थी असतील म्हणून शिक्षक आहेत. शाळेत विद्यार्थीच नसतील, आज हालत काय आहे, पटसंख्या नाही आहे, विद्यार्थी नाही आहेत. तर विद्यार्थ्यांना जपलं पाहिजे ना. विद्यार्थ्यांना जपलं तर शिक्षक शिकवणार.
विद्यार्थी काय असे मातीतनं येणार नाहीत ना. तर माझं या निमित्तानं माझी भावना आपल्याला लक्षात आली असेल की विद्यार्थी आणि पालकांचा पण कधीतरी सरकारनं विचार करावा अशी मंत्री महोदयांना माझी विनंती आहे. बरं त्यांनी बैठक बोलावली तर तुमची सहकार्य राहील ना, तर मग बैठकीचं सांगा ना तुम्ही. हां सन्मान्य प्रवीण दरेकर साहेबांनी शिक्षकांसोबतच विद्यार्थी आणि पालकांच्या हितासंबंधित ह्या सभागृहात चर्चा झाली पाहिजे असा आग्रह या ठिकाणी धरला. निश्चितपणे त्याच्यावरही चर्चा होईल. परंतु समस्त ह्या सभागृहात उपस्थित असलेल्या काही सदस्यांनी आग्रह धरला की शिक्षकांची भरती झाली पाहिजे लवकरात लवकर, आणि शिक्षकांची ही भरती व्यवस्थित झाली पाहिजे. ह्या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांना योग्य पद्धतीने त्या ठिकाणी न्याय मिळून त्या शिक्षकाची नोकरी भेटली पाहिजे, हा उद्देश ठेवूनच सरकारनं त्या ठिकाणी पवित्र पोर्टलची निर्मिती केलेली आहे. आम्ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच बोलू द्या ना. पुन्हा ऐकून घ्या ना प्लीज. बोलू द्या. पूर्ण उद्या आदेश यांचा. हां ह्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपण शिक्षकांची भरती देखील केलेली आहे. हे देखील सदस्यांचं बरोबर आहे की याच्यामध्ये काही उणिवा आहे, काही त्रुटी आहे, त्या निश्चितपणे बरोबर करून पुन्हा एकदा अधिक कार्यक्षम ते पोर्टल कसं करता येईल. परंतु शिक्षकांच्या आड त्या ठिकाणी आपण संस्था चालकांकरिता सभागृहात बांधतोय का, हा देखील प्रश्न निर्माण त्या ठिकाणी होतो. म्हणून माझी सभागृहातल्या सदस्यांना विनंती आहे की हे करत असताना आपल्या ह्या भरतीमध्ये त्याच्यामध्ये पारदर्शकता राहिली पाहिजे. याच्याकरता जे तयार करण्यात आलेलं पवित्र पोर्टल आहे हे अधिक मजबूत करण्याकरता आपल्या सूचना द्याव्या. याच्याकरता बैठक देखील आपण बोलू. तुमच्या सूचना घेऊन बैठक घेऊन त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात येईल. ठीक आहे. आता 8वा घेते मी.